नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या चंद्रशेखर टिळक या माझ्या युट्यूब चॅनलवरील बाजार गप्पा या सदरांमधल्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेच्या 6व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कालच्या भागामध्ये बोलताना मी असं म्हटलं की अर्थसंकल्प 2026 याचा पासवर्ड डी आहे आणि डी पासवर्ड जसा कोणत्याही फाईलमध्ये दिसत नाही, पण तो त्याशिवाय फाईल सुरू होत नाही, तसा याचा डी हा पासवर्ड आहे. त्यातला एक डी म्हणजे डिफेन्स, याची चर्चा आपण कालच्या भागात केली. आजच्या भागामध्ये यातला दुसरा डी म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणुकीकरण याचा विचार करू. निर्गुंतवणुकीकरण हा शब्दप्रयोग आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये 1994 सालच्या अर्थसंकल्पापासून आला. नरसिंहराव आपले पंतप्रधान असताना, डॉक्टर मनमोहन सिंग आपले अर्थमंत्री असताना आपल्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये आर्थिक धोरण आणि अर्थकारण म्हणून निर्गुंतवणुकीकरण हा शब्द त्या अर्थसंकल्पात म्हणजे 1994च्या अर्थसंकल्पात पहिल्यांदा आला. निर्गुंतवणुकीकरण धोरण म्हणून त्याच्या आधी राबवलं गेलं नव्हतं अशातला भाग नाही, ते काही प्रमाणात अस्तित्वात जरूर होतं, परंतु खरं सांगायचं म्हणजे सरकारनं कंपनी ताब्यात घेणं याची प्रक्रिया आपल्याकडे जास्त होती आणि वेगवेगळे उद्योग सुरू करणं ह्याला सरकार वाचून दुसरं गत्यंतर नव्हतं, कारण खाजगी क्षेत्र त्याच्यामध्ये आवश्यक तेवढी गुंतवणूक करेल याची हमी नव्हती, कारण त्याला अनुकूल किंवा सकारात्मक असं अर्थकारण, राजकारण, समाजकारण आपल्या देशात आणि काही प्रमाणात जगात त्यावेळेला उपलब्ध नव्हतं. नंतरच्या काळामध्ये याची गणितं बदलत गेली आणि त्यातही महत्वाचं म्हणजे एकंदरीतच उद्योग क्षेत्रामध्ये अशा पद्धतीच्या सरकारी कंपन्या जास्त होत्या, पण 1991 सालपासनं काही वेळेला परिस्थितीच्या दबावामुळे आणि काही वेळेला संधी म्हणून, म्हणजे कधी संकट म्हणून नंतर कधी संधी म्हणून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेनं उद्योग क्षेत्राकडनं सेवा क्षेत्राकडे सरकायला सुरुवात केली. ही गती मंद होती म्हणून मी सरकायला म्हटलं आणि त्यावेळेला सेवा क्षेत्राला चालना देणं असं सरकारी धोरण असण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की उद्योग क्षेत्राच्या तुलनेमध्ये सेवा क्षेत्रातली कंपनी सुरू करायला लागणारं भांडवल हे कमी होतं, तंत्रज्ञान हे जास्त होतं. अशा वेळेला कमी भांडवलात लवकर सुरू होऊन लवकर कंपनी उत्पन्न मिळवायला लागेल अशी अवस्था असणं ही आपल्या अर्थव्यवस्थेची गरज होती. मग जसजसं आपल्या देशातल्या सेवा क्षेत्रामध्ये सरकारी आणि खाजगी कंपन्यांचं बस्तान बसायला लागलं, तसतसं उद्योग क्षेत्राचं आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेतलं स्थान हे कमी व्हायला लागलं. मग आता असं कमी होत जाणारं स्थान लक्षात घेता या नात्या स्वरूपामध्ये उद्योग क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यातलं आपलं भांडवल कमी कमी करत जाणं, निदान काही प्रमाणात कमी करणं आणि मग तेच भांडवलाची प्राप्ती आणि प्राप्ती ही सेवा क्षेत्रात गुंतवणं, अशा पद्धतीनं आपल्या देशात निर्गुंतवणुकीकरण म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंटला सुरुवात झाली. काही वेळेला अनेक महत्वाची सरकारी क्षेत्र अशी होती की त्यांना चांगली चलनी नाणं आलं, मग या फायद्यामध्ये याही स्वरूपामध्ये भारतीय गुंतवणूकदारांना सहभागी करावं म्हणून त्यांची डिलिस्टिंग किंवा डिसइन्व्हेस्टमेंट झाली. काही वेळेला ते क्षेत्र वेगवेगळ्या पद्धतीनं खुलं करत गेलं म्हणूनही सरकारी कंपन्यांची विक्री झाली. या सगळ्या मालिकांमध्ये तेल कंपन्या असतील, ONGC असेल, संरक्षण विषयक कंपन्या असतील, BEL, BDL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स किंवा माझगाव डॉक असेल, वित्तीय सेवा किंवा आयुर्विमा क्षेत्रातलं LIC सारखं उदाहरण असेल, किंवा यानं त्या स्वरूपामध्ये सरकारी बँकांची किंवा सरकारी क्षेत्रातल्या बँकांची नोंदणी करणं शेअर बाजारात, हे सुद्धा डिसइन्व्हेस्टमेंटचं गणित आहे, हे लक्षात घेऊ. सुरुवातीच्या काळामध्ये दरवर्षी किमान किती रुपये, किती हजार कोटी रुपये हे डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून उभे करायचे याचं उद्दिष्ट जाहीरपणानं अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सांगितलं जायचं. परंतु गेल्या काही वर्षामध्ये ही प्रक्रिया आता इतकी सर्वसाधारण झाली की अशी आकडेवारी अर्थसंकल्पीय भाषणात येत नाही, वित्त विधेयकात किंवा फायनान्स बिल मध्ये जरूर येते. पण दुसरी गमतीची गोष्ट अशी आहे की 94 ते 2026 म्हणजे जवळजवळ 30-32 वर्ष आज निर्गुंतवणुकीकरण किंवा डिसइन्व्हेस्टमेंट हे धोरण म्हणून भारतीय अर्थकारणाचा भाग आहे. पण अगदी मोजकी वर्ष अशी आहेत की ज्या वेळेला आपल्या देशाच्या सरकारला त्या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेल्या निर्गुंतवणुकीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करता आलंय. मग उगाच हात दाखवून अवलक्षण करण्यापेक्षा ती आकडेवारीच जाहीर केली नाही तर चालेल का, असं गणित आहे.
आणि याचं दुसरं कारण असं आहे की निर्गुंतवणुकीकरणामध्ये मोजका काही सहभाग विकणं. कारण शेअर बाजारामध्ये लिस्टिंग करायचं असेल तर किमान इतके शेअर जनतेला उपलब्ध करून दिले पाहिजेत, अशी आपल्या कायद्याची अट आहे. मग त्याची पूर्तता होईल इतकं किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशाही पद्धतीचं निर्गुंतवणुकीकरण होऊ शकतं, किंवा पूर्णपणानं एखादी सरकारी कंपनी खाजगी क्षेत्राला विकली, असं सुद्धा निर्गुंतवणुकीकरण होतं. जेव्हा संपूर्णच्या संपूर्ण कंपनी, केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश यातलं कोणीही एकही शेअर स्वतःजवळ ठेवत नाही, त्याला संपूर्णतः विक्री म्हणजे स्ट्रॅटेजिक सेल असं म्हटलं जातं. आपल्या देशाच्या या 30-32 वर्षाच्या निर्गुंतवणुकीकरणाच्या इतिहासात फक्त 2च उदाहरणं अशी आहेत की ज्या वेळेला भारताच्या केंद्र सरकारनं स्ट्रॅटेजिक सेल केलाय. यातली पहिलं उदाहरण हे अटलजींच्या काळातलं आहे, जेव्हा हिंदुस्थान झिंक ही कंपनी वेदांत ग्रुपनं म्हणजे अगरवालनी विकत घेतली. दुसरं उदाहरण हे अलीकडच्या काळातलं आहे, जेव्हा केंद्र सरकारनं एअर इंडियाची पूर्णतः विक्री केली आणि ती कंपनी पूर्णपणानं टाटा समूहानं आपल्या ताब्यात घेतली. हे 2 अपवाद वगळता अंशतः विक्री इतकंच आपलं डिसइन्व्हेस्टमेंटचं स्वरूप आहे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये या डिसइन्व्हेस्टमेंटला एक वेगळी छटा आली आहे. सरकार त्याच्याकडे मार्केटिंग म्हणून बघतं का, याचा विचार केला पाहिजे. आता सरकार सरकारी कंपन्यांची पूर्णतः विक्री करण्यापेक्षा सुद्धा अंशतः विक्री केवळ नाईलाज म्हणून करत नाहीये, तर त्या सरकारी कंपन्यांचा कारभार सुधारणं, त्या क्षेत्राला वाढीव राष्ट्रीय पातळीवर आणि जागतिक पातळीवरती मार्केट उपलब्ध करून देणं, त्यातनं त्या सरकारी कंपनीचं उत्पन्न, नफा आणि पर्यायानं लाभांश वाढता ठेवणं आणि मग त्याची शेअर बाजारामध्ये वारंवार केलेल्या टेस्टिंगमुळे, त्याच्या बाजारभावात झालेल्या वाढीमुळे भांडवल वृद्धीचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना किंवा भारतीय गुंतवणूकदारांना करून घेणं, अशाही दृष्टिकोनातनं डिसइन्व्हेस्टमेंट पाहतं. आता तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या 5 वर्षाच्या काळात संरक्षण विषयक वस्तूंचा आपण बदललेला दृष्टिकोन, याची फार सविस्तर चर्चा अगदी कालच्याच व्हिडिओमध्ये मी केली आहे. त्यामुळे त्या कंपन्यांची उत्पन्न वाढलं. बीडीएल सारखी कंपनी, एचएल सारखी कंपनी, माझगाव डॉक सारखी कंपनी याचे मोजके शेअर सरकारनं लिस्टिंगची पूर्तता करण्याकरता विकली आहेत, पण या कंपन्यांचा डिव्हिडंड वाढता राहिलाय. त्या कंपन्या वर्षात एकदाच डिव्हिडंड देत असल्या तरी ते प्रमाण आकर्षक आहे आणि त्यामुळे वर्षभरामध्ये या शेअर्सचे बाजारभाव चढे राहतात. हा डिसइन्व्हेस्टमेंटचा दुसरा फायदा आहे. त्याच वेळेला भारत इलेक्ट्रॉनिक्स सारखी कंपनी अशी आहे की ती केवळ वर्षात एकदाच फायनल डिव्हिडंड देते असं नाही. 2021 आणि 2022 ही 2 वर्ष अशी आहेत की बीईएलनं प्रत्येक तिमाहीला म्हणजे क्वार्टरली डिव्हिडंड दिलाय. म्हणजे मी गमतीनं म्हणायचो की 2021-22 या वर्षातलं साम्य असं आहे की दर महिन्याला एकदा तरी भारतात पाऊस पडला आणि दर 3 महिन्याला कोल इंडिया, बीएल आणि टीसीएसनं आपल्याला इंटरिम डिव्हिडंड दिला. ही डिव्हिडंड देतात त्यावेळेला एक्स डिव्हिडंड कम डिव्हिडंड तत्वावरती अशा पद्धतीच्या शेअर्सची उलाढाल आणि बाजारभाव चढे राहतात. यातनं पुढच्या डिसइन्व्हेस्टमेंटला वाढीव दरानं सरकारला विक्री करता येते. असाच काहीसा प्रकार तेल कंपन्यांच्या बाबतीत झाला. जसजसं आपण तेलाची आपली आयात आखाती देशांकडनं रशियाकडे वळवली, आज मितीला जवळजवळ 58% तेलाची आयात आपल्या एकूण आयातीच्या आपण रशियाकडनं करतो. याचा खर्च, सोय आणि सवलत या तीनही दृष्टीनं तेल कंपन्या ज्या बहुतांश प्रमाणामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्या कामगिरीवरती परिणाम झाला. त्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की संरक्षण विषयक वस्तूंच्या बरोबरीनं तेल कंपन्या हे डिसइन्व्हेस्टमेंटचं वेगळं गणित झालं. आज त्या डार्लिंग ऑफ द मार्केट, बाजाराच्या लाडक्या कंपन्या अशा क्षेत्रामध्ये आल्या. प्रत्यक्षात त्या कंपनीचा कारभार त्यातनं किती सुधारला ही गोष्ट वेगळी, पण आर्थिक चलनवलन वाढलं ही गोष्ट वेगळी. मग अशी क्षेत्र डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमानं ती चालना देतात का? त्याचं उत्तर होय.
सरकार जाणीवपूर्वक याचा स्ट्रॅटेजिक सेल करत नाहीये, कारण यांनी वेळोवेळी दिलेल्या डिव्हिडंडच्या मुळे सरकारला स्वतःची वित्तीय तूट मर्यादित ठेवता येते, हे त्याचं गणित आहे. म्हणजे हे क्षेत्र माझं धोरणात्मक क्षेत्र आहे, अशा पद्धतीनं सरकार डिसइन्व्हेस्टमेंटकडे बघतं का? त्यामुळे जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख वारंवार होणं ते टाळतं का? याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये त्याची आकडेवारी ते जाहीर करत नाही का? पण त्याची प्रदीर्घ प्रक्रिया पूर्ण करत ते राहतं का? याचे संकेत ते देतं का? बघा, अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधीपासनं आता 2026-27 या आर्थिक वर्षात IDBI बँकेचं सरकार स्ट्रॅटेजिक सेल करू शकतं, अशी जी चर्चा घडते किंवा घडवून आणली जाते, हे चर्चा सुद्धा आता डिसइन्व्हेस्टमेंटचं उदाहरण आहे का, याचा विचार करावा लागेल. आणि या सगळ्या शक्यतांमध्ये फार मोठी सकारात्मकता आहे. म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट या शब्दामध्ये किंवा डिस हा शब्द येणं किंवा निर्गुंतवणुकीकरण या शब्दामध्ये नी हा नकारात्मक अनुशेष लागणं, याच्या व्यतिरिक्त याच्याकडे सकारात्मकतेनं बघता येतं का, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. मग ते बँकिंगचं कन्सॉलिडेशन असणं, सर्वसाधारण विम्याच्या कंपन्यांचं लिस्टिंग असणं, हेही या डिसइन्व्हेस्टमेंटचा एक भाग आहे. आणि आपण सगळेच जण हे मान्य करू की त्याची अर्थसंकल्पामध्ये घोषणा होऊ दे किंवा नको होऊ दे, पण याची चर्चा आणि याची प्रक्रिया अर्थसंकल्पाच्या बाहेरही होत असते. आणि अर्थसंकल्पाच्या निमित्तानं अशी चर्चा करत असताना डिसइन्व्हेस्टमेंटचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2014 सालपासून आपल्या देशांमध्ये मोदी साहेबांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द सुरू आहे. 26 मे 2014 त्यांनी पहिल्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्याच्या आधीची 10-12 वर्ष ते गुजरात सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांची मुख्यमंत्री पदाची आणि त्यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द याचा एकत्रित विचार केला तर तुमची अशी एक लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की होता होईतो सरकारी कंपन्यांचे शेअर्स विकणं, म्हणजे ज्याला आपण निर्गुंतवणुकीकरण म्हणतं, याला मोदी सरकार प्राधान्य देत नाही. शक्य तितके प्रयत्न करून त्या कंपनीची आर्थिक कामगिरी सुधारणं, त्या कंपनीची उत्पादन विषयक कामगिरी सुधारणं, ती जास्त सुसह्य करणं, ती जास्त सकारात्मक करणं आणि त्या निमित्तानं ती एकदा नफ्याच्या क्षेत्रात आल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये जनतेला सहभागी करून घेणं, ही मोदी सरकारची कार्यशैली असते. त्याचं प्रतिबिंब आत्ताच्या आणि एकंदरीतच गेल्या काही वर्षातल्या अर्थसंकल्पात पडतं का किंवा पडलंय का, हे बघणं महत्वाचं ठरतं. आणि त्याच्याच बरोबरीनं दुसरी गोष्ट अशी लक्षात येईल की आधीची मुख्यमंत्री पदाची आणि आताची पंतप्रधान पदाची कारकीर्द पाहताना होता होईतो मोदी सरकार त्यांच्या महत्वाच्या आर्थिक घोषणा अर्थसंकल्पात करण्याच्या ऐवजी अर्थसंकल्पाच्या बाहेर जास्त करते. हा दोष नाही. एकंदरीतच ज्या परिस्थितीत, ज्या वेगानं, ज्या दबावानं, ज्या कारणानं स्थानिकपासनं जागतिक अर्थकारण आणि राजकारण वेगानं बदलत राहतं, त्यावेळेला कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत थांबणं हे परवडणारं नसतं. आता कोणत्याच पातळीवरच्या अर्थकारणाचा वेग इतका संथ मंद राहिलेला नाही. निजर्क रिॲक्शन असं एक वेळ म्हटलं गेलं तरी चालेल, पण केवळ वेळेवर नव्हे तर कदाचित काही प्रसंगी वेळेच्या आधीही उत्तर द्यावं लागतं आणि म्हणून अशा घोषणा अर्थसंकल्पाबाहेर कराव्या लागतात. आणि याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणुकीकरण. आणि या दृष्टिकोनातनं या पैलूची चर्चा करायची, म्हणूनच अर्थसंकल्पाच्या निमित्तानं ही मालिका. मनपूर्वक धन्यवाद.